मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या भागातील पाण्याचा निचरा जलद गतीनं व्हावा यासाठी संबंधित विभागानं काम करण्याच्या महापालिका आयुक्त भूषण गगराणींच्या सूचना. तसंच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या कामांबाबत यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्याही आयुक्तांच्या सूचना. T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार करा. शिवसेना गटनेते अमेय घोले यांचं महापौरांना पत्र. महापालिकेकडनं भारतीय क्रिकेट संघाचा सत्कार करण्यासाठी पत्र. अर्थसंकल्पामध्ये 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा. मात्र ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या वर आहे त्यांचं काय? आमदार दिलीप वळसे पाटलांचा विधानसभेत सवाल. सेंट्रल पार्कच्या नावाखाली जमिनीचं खासगीकरण सुरू. विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचा गंभीर आरोप. कोस्टल रोडला जेटी बांधली जात असून हेलिपॅड उभारलं जात असल्याचा आरोप. सेंट्रल पार्कवरील जमिनी मोकळ्या राहू देण्याची मागणी. पुण्यातील कल्याणीनगर पोस्ट कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडनं जामीन मंजूर. गेल्या 2 वर्षांपासून विशाल अग्रवाल येरवडा कारागृहात होते. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती तसंच महिला आणि बालकल्याण समिती सभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष लोंढे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या दीपाली बारस्कर यांची निवड. राहुरी विधानसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता. इच्छुक उमेदवार अक्षय कर्डिल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीच्या वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपस्थित. पुणे विमानतळावरती एअर इंटेलिजन्स युनिटची मोठी कारवाई. चॉकलेटच्या बॉक्समधनं 8.71 कोटींच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात. तस्करी करणारे 4 जण बँकॉकवरनं पुण्यात आले होते तर 1 जण रत्नागिरीचा असल्याची माहिती आहे. लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांची अटक. आरोपीला 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती. पुण्यामध्ये पिस्तूल लोड करण्याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणावरती पोलिसांची कारवाई. अनधिकृत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सोनू सिंग बावरी या तरुणाला अटक. आरोपीकडनं पिस्तुलासह एक जिवंत कारतूसही जप्त. पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या तरुणावरती कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चूक झाली असं मान्य करत तरुणाकडून माफीनामा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.